Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. कल्याण डोंबिवलीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोळे हे बेपत्ता असल्याचे पोस्टर्स काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये लावण्यात आले होते. आता हे पोस्टर्स लावणाऱ्या ठाकरेंच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेने पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. आम्ही जे आमचे मिसिंग नगरसेवक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांची शोध घेण्याकरिता आम्ही शहरामध्ये नगरसेवक मिसिंग असल्याचा बेपत्ता असल्याचा आम्ही पोस्टर्स त्या ठिकाणी शहरामध्ये लावले होते. परंतु मधुर म्हात्रे यांचे वडील यांनी माझ्या मुलाची बदनामी झाली आहे या प्रकरणामुळे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा आमच्या विरोधात दाखल केला होता आणि पोलीस त्यानंतर आमच्यावरती सर्व शिवसैनिकांवरती दबाव निर्माण करत होते. पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याकरिता दबाव निर्माण करत होते. त्याच दरम्यान आमचे उपविभाग प्रमुख श्री रमेश तिखे यांच्यावरती देखील पोलिसांचा दबाव होता. त्यांनी या दबावात येऊन ते प्रचंड प्रेशरमध्ये होते, ते तणावात होते. काल रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर हे पोलिसांच्या दबावामुळे किंवा मधुर म्हात्रे यांचे वडील श्री उमेश म्हात्रे यांनी जी खोटी तक्रार आमच्या शिवसैनिकांच्या विरोधात दिली होती त्याच्यामुळे ही दुर्दैवी मृत्यू किंवा या प्रशासनाच्या चुकीमुळे ही हत्या झाल्याचा आम्हा शिवसैनिकांचा आरोप आहे. ठाकरेंचे 4 नगरसेवक बेपत्ता आहेत असे पोस्टर्स लावत या संदर्भात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र या पोस्टर्समुळे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांची बदनामी झाली असं म्हणत मधुर म्हात्रे यांच्या वडिलांकडून तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर ठाकरेंचे पदाधिकारी रमेश तिखे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यासाठी फोन केला होता. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर रमेश तिखे यांची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिखे यांचा मृत्यू झाला असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या सगळ्या आरोपांवर आता पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथे काल उमेश बळीराम म्हात्रे यांनी एक तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा जो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले, परंतु काही त्याचे पोस्टर लागलेले आहे की ते इथे नाही आहे, तर तो त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची बदनामी झालेली आहे अशा स्वरूपाची एक त्यांनी अदखलपात्र स्वरूपाची तक्रार कोळशेवाडी पोलीस स्टेशनला काल दाखल केली होती. त्या अनुषंगाने ती तक्रारीची शहानिशा करा अशा स्वरूपाचा एक तक्रारी अर्ज आज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्याची चौकशी सध्या चालू आहे. शहानिशा करा तक्रारी अर्ज जो आहे तो कोणी दिलेला आहे आणि कोणाविरुद्ध काल त्यांनी किती जणांविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली? काल तक्रारी जी आपल्याकडे दाखल झालेली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला ती नीरज दुबे यांच्या विरोधात दाखल झाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने नीरज दुबेंनी आज एक वेगळा अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाची चौकशी आता कोळशेवाडी पोलीस स्टेशन. सर, आज ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आरोप केलाय की त्यांचा जो एक पदाधिकारी आहे त्यांना पोलीस वारंवार फोन करत होते, दबावामुळे कुठेतरी त्याचा रात्री मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आणि 302 प्रमाणे पोलीस प्रशासन असेल किंवा उमेश म्हात्रे असेल यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी माहिती त्यांनी आज दिलेली आहे. या संदर्भात नाही, अशा प्रकारची माहिती कोणतीही पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत प्राप्त नाहीये. जो अर्ज प्राप्त झालेला आहे नीरज दुबेचा त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. कुठल्याही व्यक्तीची मयत असल्याची अशी नोंद आपल्याकडे आली आहे का? आणि अशा प्रकारचा तो जो ठाकरे गटाचा पदाधिकारी रमेश तिखे यांना आपल्याकडनं फोन केला होता का आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं का? नाही, तक्रार ती फक्त नीरज दुबे आणि इतर 2 लोक अशा स्वरूपाची तक्रार होती आणि त्याबाबत आता या पोलीस स्टेशनला आतापर्यंत काही दाखल नाही. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, कल्याण.